मंडळी, समाजामध्ये असे काही लोक असतात की ज्यांना दुसऱ्याचं सुख पाहत नसते आणि अशा लोकांमध्ये सर्वात अगर समोर कोणी असेल तर ती भावकी असते। आजची घटना अशाच भावकीतील असलेल्या एका महिलेची आहे। या महिलेनं जी आईच्या ठिकाणी असलेली चुलती होती ती आपल्या पुतण्याला आपल्या वासनेच्या जाळ्यात ओढते, त्याच्यासोबत शारीरिक संबंधामध्ये येते आणि त्यानंतर मग तसंच घडलं जसं तिला हवं होतं। जसं पुतण्याचं कुटुंब सुखात होतं, आनंदात होतं, त्यांच्या सर्व कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हसू होता, चेहऱ्यावर आनंद होता। मग या महिलेनं त्यांचा हे आनंद दुःखात कसा बदलला हे आपण या घटनेमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राम राम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, घटना आहे बिहार राज्याचा एक जिल्हा आहे सीतामढी आणि सीतामढी जिल्ह्याचं एक पोलीस स्टेशन आहे पुनौरा आणि या पुनौरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक गाव आहे बडी बाजार, ज्याला डुमराई म्हणून असं म्हणतात। त्या डुमरा गावामध्ये एक कुटुंब राहत होतं, ज्या कुटुंबामध्ये एक तरुण मुलगा ज्याचं नाव शिवम कुमार, त्याचे आई वडील, शिवम कुमारचा एक काकाही होता जो याच्यात घराजवळ घर होतं। शिवम कुमारच्या काकाचं मागील 4 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं आणि त्याला एक खूपच सुंदर आणि देखणी अशी महिला पत्नीच्या रूपात मिळालेली होती। गावामध्ये सुद्धा ती दिसायला 1 नंबरची सुंदर होती। जिथं काही महिलांची जेव्हा चर्चा होत असते, जिथं काही महिलांविषयी विषय निघत असतो, की गावात जर एखादी सुंदर महिला कोणी असेल तर ती शिवमची काकी आहे असं लोकांमध्ये चर्चा चालत असायची। आता शिवमसुद्धा तारुण्यात आलेला होता आणि त्याच्या आईवडिलांना आता त्याची लग्नाची चिंता सतावत होती। घरामध्ये त्याच्या लग्नाचा विषय निघत असायचा, या नातेवाईकाची मुलगी छान आहे, त्या नातेवाईकाची मुलगी छान आहे, त्यांनी जर दिलं तर चांगलं होईल, यांनी जर दिलं तर बरं होईल, अशा प्रकारे शिवमसमोर विषय निघत असायचा। शिवमचे आईवडील कोणत्याही नातेवाईकांना मुलीची मागणी करत असायचे, पण नातेवाईकांकडून त्यांना नकार येत होता आणि कधीकधी मग आता याच्यासाठी काही दुसरं स्थळ शोधलं जायचं। कधी हा मुलगी पाहण्यासाठी जायचा तर त्याला कधी मुलगी पसंत येत नव्हती किंवा मग पुढील जे काही मुलीवाले असायचे त्यांना यांचं घर पसंत येत नव्हतं। अशामुळेच काहीतरी कोणत्या ना कोणत्या याच्या लग्नामध्ये अडचणी येत होत्या आणि जसा हा मुलगी पाहून आला त्यानंतर मग जेव्हा काही मुलांमध्ये, टवाळखोर मुलांमध्ये हा संध्याकाळचं जेवण करून बसत असायचा, त्यावेळेस या मुलांमध्ये गप्पा रंगत असायच्या आणि या गप्पांमध्ये मग शिवमला चिडवलं जात असायचं की शिवम, काय झालं, तू मुलगी बघायला गेला होतास, तुझं जमलं नाही का, मुलगी पसंत आली नाही का, किंवा मुलीनं तुला पसंत केलं नाही का। अशा प्रकारे आता मुलं जे होते याची खिल्ली उडवत होते, याची टिंगल टवाळी करत होते। यामध्येच काही मुलं असा विषय काढायचे की मुलगीच जर बघायची असेल तर तुझ्या काकीसारखी मुलगी पहा, कारण गावातही जर एखादी सुंदर महिला जर कोणी असेल 1 नंबरवर तुझी काकी येते। खरंच तुझे काका किती भाग्यवान आहेत, किती नशीबवान आहेत की त्यांना तुझ्या काकीसारखी सुंदर पत्नी मिळाली, तुला तशी पत्नी मिळावं, असं काही मुलं मग आता याला आपुलकीपणाने म्हणत असायचे। शिवम जेव्हा असं काही आपल्या काकीविषयी ऐकत असायचा त्यालाही वाटायचं की खरंच मला काकीसारखीच पत्नी मिळावं, काकी किती दिसायला सुंदर आहे, काकी किती सुंदर दिसते, दिसायला हे गावामध्ये सुंदर आहे। अशा प्रकारे आता काकीविषयी त्याच्या मनामध्ये भावना निर्माण होत होत्या। जेव्हा आता सतत असा काकीचा विषय त्याच्यासमोर निघत असायचा, त्यासाठी आता त्याच्या मनामध्ये मग काकीविषयी काही विचार चालत असायचे। त्यालाही वाटत असायचं की मला खरंच काकीसारखीच पत्नी मिळावं, माझी काकी किती सुंदर आहे। अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये वारंवार काकीचा विचार चालत असायचा। ह्यामध्ये त्याच्या मनामध्ये मग काकीविषयीच काही वाईट विचार सुरू झाले। तिच्यासोबतच शारीरिक सुख भोगावं, काकीसारखी पत्नी मिळाली किंवा काकी जर मला भोगायला मिळाली ती किती छान होईल। अशा प्रकारे एका प्रकारे हा लग्नाने आतुरलेला मुलगा होता, याचं काही लग्न होत नव्हतं, पण हा रात्रंदिवस आपल्या लग्नाची स्वप्न पाहत होता, आपल्याला एखाद्या राजकुमारीसारखी पत्नी मिळावं, आपल्याला काकीसारखी पत्नी मिळावं, अशा प्रकारे हा स्वप्नामध्ये मग्न राहत असायचा। ह्यामध्येच तो मग काकीलाही कधी निरखून पाहत असायचा, तिला चोरून लपून पाहत असायचा। काकीसुद्धा याच्याकडं पाहायची, पण काकी त्यावेळेस ओळखत असायची की जो शिवम आहे हा मला एका वेगळ्याच नजरेने पाहतो, तो वासनेच्या नजरेने पाहतो, भुकेल्या नजरेने पाहतो। काकीनं हे ओळखलेलं होतं आणि खरंच त्याच प्रकारे शिवमसुद्धा आपल्या काकीवर वाईट नजर टाकून होता। काकीला तो चोरट्या नजरेने पाहायचा आणि हे काही बराच जो प्रकार होता बरेच दिवस चालत आलेला होता। त्यानंतर मग मुजफ्फरपूर असा एक जिल्हा आहे, या जिल्ह्यातील एक मुलीचं स्थळ शिवमसाठी चालून आलेलं होतं। नातेवाईकांच्या मदतीने त्याच्या आईवडिलांनी ते स्थळ शोधून काढलं। त्यानंतर मग त्या मुलीची आणि या मुलाची पसंती झाली, दोघांना एकमेकांना दाखवण्यात आलं, दोघांचीही पसंती झाली। मुलीचं नाव विद्यार्थिनी कुमारी होतं, तिच्या आईवडिलांना हा मुलगा पसंत पडला, त्यांचं घर पसंत पडलं आणि त्यानंतर 9 मे 2022 रोजी या दोघांचंही लग्न धूमधडाक्यात लावण्यात आलं।
जी शिवमला मिळालेली पत्नी होती ती सुद्धा दिसायला काही कमी नव्हती, ती सुद्धा दिसायला खूप सुंदर आणि देखणी होती. तिचा फोटो आपण पाहू शकतो. याला सुद्धा याच्या स्वप्नाची सुंदरी मिळालेली होती, याला स्वप्नाची राजकुमारी मिळालेली होती. याला पत्नीसुद्धा खूप सुंदर आणि देखणी मिळालेली होती. ज्यावेळेस विद्यार्थिनी कुमारी आपल्या नवऱ्याच्या घरी लग्न करून आली, जसे की आता शिवमचे जे काही स्वप्न होते त्या प्रकारे तो आता आपल्या पत्नीसोबत त्याचे स्वप्न पूर्ण करत होता. त्याच्या जे काही इच्छा होत्या, जे काही आकांक्षा होत्या, ह्या आता पत्नीसोबत पूर्ण होत होत्या. आणि पत्नीलाही जसा की शिवमसारखा नवरा मिळालेला होता, त्याच्याकडून तिलाही सर्व काही सुख मिळत होतं, सर्व काही घरामध्ये वातावरण छान होतं. ह्यासाठी ती जी पत्नी होती तीसुद्धा आता आपल्या आयुष्यामध्ये खुश होती. दोघांचं वैवाहिक आयुष्य खूपच सुखात समाधानानं चाललेलं होतं. पण शिवमची जी काकी होती, ही काकी मात्र आता या कुटुंबाकडे पाहायची त्यावेळेस मात्र हिला त्यांचा हेवा वाटत असायचा. जसं की मुख्यतः जी मोठी जाऊबाई असते, मोठ्या जाऊबाईचा आनंद हा आता गगनाला भिडलेला होता. कारण मोठ्या जाऊबाईच्या हाताखाली आता सुंदर आणि देखणी सून आलेली होती. तर आता मोठ्या जाऊबाईचा खूप आता थाट चाललेला होता. आणि हे आता लहान्या जाऊबाईला पाहवत नव्हतं. लहानी जाऊबाई पाहत होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हिरमुसलेपणा यायचा, तिचा चेहरा लहान होत असायचा. तिला वाटत असायचं की माझ्या मोठ्या जाऊबाईचं खरंच किती सौभाग्य आहे, तिच्या मुलाचं लग्न झालं आणि तिला सुंदर अशी सूनही मिळाली. आता तिला घरातील जे काही काम आहे, जे काही घरावरती या जबाबदारी आहेत, ही आता तिची सून सांभाळून घेईल. आता माझी जी जाऊबाई आहे ही आता एखाद्या महाराणीसारखं राज करेल. अशा प्रकारे ही जी लहान जाऊबाई होती ही यांच्याकडं पाहायची तेव्हा तिला हेवा वाटत असायचा. आता लहान्या जाऊबाईला 4 वर्ष झाली तरी हिच्या घरामध्ये अजून पाळणा हल्लेला नव्हता. आणि जे आता शिवमकुमारचं लग्न झालेलं होतं विद्यार्थिनी कुमारीसोबत, या दोघांचं वैवाहिक आयुष्य मात्र खूपच मोजमध्येच चाललेलं होतं, गुणागोविंदानं चाललेलं होतं. ह्यामध्ये 4-5 महिने निघून गेले. 4-5 महिन्यांनी जसं की शिवमच्या घरामध्ये पत्नी आल्यापासून खूप आनंदाचं वातावरण होतं, खूप खुशीचं वातावरण होतं. आणखी या 5 महिन्यांनी यांच्या आनंदामध्ये अजून एक भर पडला. जी विद्यार्थिनी कुमारी होती ही आता आई होणार होती. ही जेव्हा आई होणार होती, हे जेव्हा कुटुंबियांना कळालं, चुलतीला कळालं, चुलत्याला कळालं, तेव्हा त्यांनाही आनंद झाला. पण वरून चेहऱ्यावर आनंद झालेला होता, पोटात मात्र काही ना काहीतरी कुठं ना कुठं तरी लहान्या जाऊबाईला दुखत होतं. जी शिवमची काकी होती हिला मात्र आता एकाच गोष्टीचा खंत होता, 4 वर्षापासून माझं लग्न झालेलं आहे आणि माझा नवरा मला अजून संतती सुख देऊ शकला नाही, माझ्या घरामध्ये अजून पाळणा हल्लेला नाही, तर माझं जगून काय फायदा आहे, आमच्या आयुष्याचं काय खरं आहे. लग्नाला 4 वर्ष झाली, अजून माझ्या घरामध्ये, माझ्या ओटीमध्ये मूल नाही. अशी आता जी शिवमची काकी होती हिला त्या गोष्टीची खंत वाटत होती. आणि हिला एका प्रकारे आता जी काल परवा आलेली सून होती हिचा हेवा वाटत होता, मोठ्या जाऊबाईचा हेवा वाटत होता. आणि एकीकडं जो तिचा पुतण्या होता शिवम, हा सुद्धा तिला एका प्रकारे खरा मर्द वाटत होता, खरा पौरुष्यवान वाटत होता की त्यानं अवघ्या 5 ते 6 महिन्यामध्ये आपल्या पत्नीला संतती सुख दिलं, तिला गरोदर केलेला आहे. असं आता जी जाऊबाई होती ही कुठं ना कुठं तरी आपल्या मनामध्ये असाच विचार करत चाललेली होती की खरंच शिवम किती भाग्यवान आहे आणि त्याची पत्नीसुद्धा किती भाग्यवान आहे की तिला शिवमसारखा नवरा मिळाला, त्यानं किती लवकर तिला संतती सुख दिलं. अशा प्रकारे शिवमचं हे आता सर्व काही आयुष्य गुणागोविंदानं चाललेलं होतं. शेतामध्ये काम करायचा, घरी यायचा, पत्नीसोबत मौज मजा करायचा, पत्नीसोबत थट्टा मस्करी करायचा, संपूर्ण घर हसण्याच्या आवाजाने खळखळून जात असायचं. अशा प्रकारे यांच्या घरामध्ये एका प्रकारचं आनंदाचं वातावरण होतं. तर जी काकी होती ही मात्र आता आपल्या मनाशीच काहीतरी विचारमग्न होती. आणि जसं की आता विद्यार्थिनी कुमारी आई होणार होती, तर तिला काही घरातील ज्या वडील महिला असतात किंवा आजीसारख्या काही महिला असतात किंवा डॉक्टरांकडून तिला सांगितलं गेलेलं होतं की आता तू आई होणार आहेस आणि अशा अवस्थेत, गरोदर अवस्थेमध्ये आता पतीसोबत तू कोणताही संबंध ठेवू नकोस. जोपर्यंत तू मुलाला जन्म देत नाहीस तोपर्यंत तू नवऱ्याला स्पर्शही करू देऊ नकोस. अशा प्रकारे तिला डॉक्टरांनी किंवा घरातील काही वडीलधाऱ्या महिलांनी असं सांगितलेलं होतं. जर असे संबंध जर आपण पती पत्नीमध्ये जर ठेवले तर मुलाची प्रकृती बिघडू शकते, मुलगा कुपोषित जन्माला येऊ शकतो किंवा तो रोगी जन्माला येऊ शकतो. जर तुला मुलगा निरोगी हवा आहे तर तू तुझ्या नवऱ्यासोबत संबंध ठेवू नकोस, अशा प्रकारे तिला सांगितलेलं होतं. पण आता इकडं जो शिवम होता, एका प्रकारे तो बरेच दिवसांनी त्याला
पत्नी मिळालेली होती. बरेच दिवसापासून तो अशी स्वप्न पाहत होता की आपण पत्नीसोबत सर्व काही सुख भोगायचं. त्या प्रकारे तो 4-5 महिन्यापर्यंत आपल्या पत्नीसोबत जे काही त्याच्या इच्छा होत्या ह्या पूर्ण करतच होता. पण आता मध्येच त्याच्या या सुखामध्ये आता कुठंतरी विरजण पडलेलं होतं. एकीकडे आनंदही होता की तो वडील होणार आहे, बाप होणार आहे, तर एकीकडे त्याला दुःखही होतं की आता पत्नी स्पर्श करू देत नाही. आणि एकीकडे तो आता पत्नीच्या देहाला एक पत्नीसोबत मौज मजा करण्यासाठी तो एका प्रकारे चटावलेला होता. मग जसं की तो आता पत्नीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा, त्यावेळेस त्याची पत्नी त्याला दूर करण्याचा प्रयत्न करायची. त्याला ती जवळ येऊ देत नसायची. त्याला सांगायची की आता आपण मूल जन्माला येईपर्यंत एकमेकांच्या सोबत संबंध नाही ठेवायचे. अशा प्रकारे ती त्याला दूर करत असायची. मग आता शिवमला सुरुवातीला तर काही दिवस शिवम जो होता आपल्या पत्नीपासून दूर राहत होता. पण जसे की आता 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, त्याच्यानंतर तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. तिला शारीरिक सुखाची मागणी करत असायचा. मग पत्नीमध्ये आणि त्याच्यामध्ये काहीतरी लाडीक भांडण होत असायचे, वादविवाद होत असायचे. पत्नी त्याला दूर ढकलत असायची, तर हा पत्नीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असायचा. आणि या दोघांमध्ये मग जे काही हळू आवाजामध्ये छोटे मोठे लाडीक स्वरामध्ये भांडण होत होते, हे सर्व प्रकार जो होता त्याची काकी कुठं ना कुठे यांच्या भिंतीला कान ठेवून होती. तिला सर्वच काही या दोघा पती पत्नीमधला जे काही वादविवाद होता हे माहिती झालेला होता. ह्यामध्येच मग आता जी पत्नी होती नवविवाहिता होती आणि त्यामध्येच आता ती आई होणार होती. तर ह्यामध्ये जी विद्यार्थिनी देवी होती हिचे आई वडील तिला काही दिवसासाठी माहेरी घेऊन जात असायचे. आणि ह्यामध्ये शिवम कुमार मग आता हा हिरमुसल्यासारखा होत असायचा. तो एकटा, त्याला काही करमत नसायचं. पत्नी एकतर घरी असली तरी जवळ येऊ देत नव्हती आणि त्यामध्ये जर ती माहेरी गेली तर मग तो अजून उदास होत असायचा, तो निराश होत असायचा. आणि हे सर्व काही प्रकार जो होता त्याची काकी त्याच्याकडे पाहून ओळखत असायची. आणि ह्यामध्येच मग आता काकीला आठवायला लागलेलं होतं की जो शिवम आहे तो खरा पुरुष आहे आणि त्यानं कसं एका 5 महिन्यामध्ये आपल्या पत्नीला संतती सुख दिलं. तर आता यांच्या सुखामध्ये एका प्रकारे विघ्न आणायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला आपल्या पुतण्याकडूनच शारीरिक सुख घ्यायचं होतं. आणि एवढंच नाही तर तिला त्याच्याकडून संतती सुखही घ्यायचं होतं. सुरुवातीला जसं की लग्नाच्या अगोदर शिवम तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करायचा, काकीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. पण काकी त्याला त्यावेळेस त्याच्याकडं दुर्लक्ष करत असायची. त्यावेळेस तिला याची आवश्यकता नसायची किंवा तिला त्यावेळेस काहीतरी नात्याची मर्यादा आडवी येत होती किंवा मग नवऱ्याकडून तिच्या सर्व काही गरजा पूर्ण होत होत्या. त्यावेळेस तिला याची गरज भासलेली नव्हती. पण आता नवऱ्याकडून तिचं मन भरलेलं होतं, कारण 4 वर्षापासून नवरा तिला संतती सुख देऊ शकत नव्हता. तर आता तिचं जे मन होतं आता ह्या शिवम कुमारकडं आकर्षित होत गेलेलं होतं. आणि जेव्हा आता शिवम कुमार या काकीला एकांतात भेटला, काकी मग त्याला थेटपणे म्हणाली की मला माहीत आहे तुझ्यात आणि विद्यार्थिनीमध्ये माझ्या सूनबाईमध्ये काय सुरू आहे. माझी सूनबाई तुला जवळ येऊ देत नाही आणि तू तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. जो शिवमकुमार होता हा आता काकी होती ह्याच्यासाठी तिच्यासमोर लाजत होता. तिच्या या प्रश्नाला तो उत्तर देऊ शकत नव्हता. पण जी काकी होती वारंवार त्याला खोदून विचारण्याचा प्रयत्न करायची. आणि मग शेवटी शिवमकुमारनं सांगितलं की होय काकी, तिला कोण सांगितलं की अशा अवस्थेमध्ये नवऱ्याजवळ जायचं नाही, नवऱ्याला जवळ येऊ द्यायचं नाही, अशा प्रकारे सांगितलं. आणि तेव्हापासून ती मला खूप दूर करत आहे. अशा प्रकारे जेव्हाही शिवमकुमार आपल्या काकीला सांगितलं त्यावेळेस काकीही त्याला म्हणाली की काय हरकत नाही, ती जर जवळ येऊ देत नसेल, तुला जर काही गोष्टीची गरज भासली असेल तर मला आठवण कर, माझ्याकडे ये, मी जे काही तुला हवं आहे ते मी देऊ शकते. अशा प्रकारे जेव्हा काकीनं खुलं आमंत्रण शिवमकुमारला दिलं त्यावेळेस शिवमकुमारही खूप खुश झाला. ज्या प्रकारे तो लग्नाच्या अगोदर काकीसोबत शारीरिक सुख घेण्याचं तो स्वप्न पाहत होता, आता त्याच काकीने त्याला आमंत्रण दिलेलं होतं. आणि त्यानंतर मग आता शिवमकुमारनेही मागचा पुढचा विचार केला नाही की आता त्याचं लग्न झालेलं आहे, त्याची पत्नी आता गरोदर आहे आणि काकी जी त्याच्या आई समान आहे. काकीने जर आता नात्याची मर्यादा ओलांडलेली होती, काकीला जर आता काकीच्या डोळ्यामध्येही वासना भरलेली होती, तिच्या मनामध्येही वासना भरलेली होती आणि काकीच्या डोक्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचे काही षडयंत्र लपलेले होते. एका दगडात ती 2 पक्षी ठार करणार होती. एकतर यांच्या सुखामध्ये विघ्न आणायचं होतं, तर दुसरी गोष्ट आपल्या पुतण्याकडून शारीरिक सुखासहित ती सुखही घ्यायचं होतं. अशा प्रकारे काकीने याला आता हाताशी धरायचं ठरवलं. आणि त्यानंतर मग काय, आता जसा काकीचा नवरा म्हणजे शिवमकुमारचा काका शेतामध्ये जायचा किंवा रात्रीला तो पाणी देण्यासाठी शेतामध्ये रात्रभर राहत असायचा, अशा वेळी मग काकी घरी एकटी असायची आणि तीच संधी शिवमकुमार पाहायचा. काकी हळूच बाहेर येऊन शिवमला इशारा करायची आणि ह्यानंतर मग तो शिवमकुमार हळूच आपल्या काकीच्या खोलीत शिरला. आता सुरुवातीला जेव्हा या दोघांची भेट झाली त्यावेळेस मग काकीने दरवाजा आतून बंद केला आणि त्यानंतर मग सर्व काही नात्याच्या मर्यादा ओलांडून काकी आणि पुतण्यामध्ये शारीरिक संबंध झाले.
आता दोघांनीही रात्र मौजमजेमध्ये घातलेली होती, दोघांनाही एकमेकांच्या शरीराची चटक लागलेली होती. तर आता त्यानंतरही मग आता शिवमकुमारलाही एका प्रकारे काकीची ओढ लागलेली होती, तर काकीलाही एका प्रकारे आता शिवमची ओढ लागलेली होती. आता हे दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. जशी आता यांना दोघांनाही संधी मिळायची तसेच मग शिवमकुमार हळूच आपल्या काकीच्या खोलीत शिरत असायचा. जेव्हा आता शिवमची पत्नी घरी आलेली होती, तीसुद्धा आता जेव्हा रात्रीच्या 9 ते 10 वाजण्याच्या सुमारामध्ये जेवण करून झोपायची, ती जशी झोपी गेली त्यानंतर हा हळूच आपल्या अंथरुणातून उठायचा. काका घरी नसेल त्यावेळेस हा हळूच आपल्या काकीच्या खोलीमध्ये शिरत असायचा. आता असे अनैतिक संबंध किती जरी शिताफीने केले किंवा किती जरी चोरून लपून केले तर ते एक ना एक दिवस उघड होत असतात. घराजवळ घर होतं आणि शिवमकुमार अर्ध्या रात्री उठून हळूच आपल्या काकीच्या खोलीत जात आहे हे आता कुठं ना कुठं त्याच्या पत्नीला संशय वाटत होता. एके दिवशी मग शिवमच्या पत्नीनं पाहायचं ठरवलं की शिवमकुमार नेमका रात्रीला उठून जातो कुठं, याला तर मी माझ्या जवळ येऊ देत नाही, कदाचित हा एखाद्या दुसऱ्या तर महिलेच्या नादाला लागला नाही ना, हे आता त्याच्या पत्नीला पाहायचं होतं. ह्यासाठी ती मग आता एके दिवशी झोपेचं सोंग घेऊन आपल्या अंथरुणावर पडलेली होती आणि त्यानंतर मग जसं की आता याला सवय पडलेली होती, पत्नी इकडं झोपली की हा हळूच आपल्या अंथरुणातून आपल्या बेडवरून उठायचा, दार हळूच उघडायचा आणि काकीच्या खोलीमध्ये शिरायचा. हा त्याच प्रकारे त्या दिवशीसुद्धा आपल्या घरातून बाहेर निघाला आणि बाहेर इकडं तिकडं पाहिलं आणि त्यानंतर तो हळूच आपल्या काकीच्या खोलीत शिरला. जेव्हा हा काकीच्या खोलीत शिरला तशीच त्याची पत्नी हळूच आपल्या अंतरणातून उठली, ही सुद्धा त्याच्या पाठीमागं हळूहळू त्या काकीच्या खोलीपर्यंत जाऊन पोचली. काकीचा दार लोटलेला आहे, दार बंद केलेला आहे, हिनं आवाज ऐकलेला होता. काकीच्या दारापर्यंतही विद्यार्थिनी कुमारी जाऊन पोचली. हिनं आता खात्री केली की घरामध्ये हिचा नवरा नक्की गेलेला आहे. त्यानंतर हिनं हळूच हिनं खिडकीतून लपून आत पाहिलं. त्यावेळेस तिच्या पायाखालची जमीन सरकली की एका आई समान असलेल्या काकीसोबत माझा नवरा असे कृत्य करत आहे आणि काकीसुद्धा निर्लज्जपणे आपल्या मुलासमान असलेल्या पुतण्यासोबत असे घाणेरडे कृत्य करत आहे. त्याच्यासोबत ती शारीरिक संबंध स्थापित करत आहे. दोघेही नको त्या अवस्थेत आहेत. त्यावेळेस जी पत्नी होती तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यानंतर त्याच वेळी ती काकीच्या दारावर मोठमोठ्याने थाप मारत होती, मोठमोठ्याने ओरडायला लागली. आता ही जेव्हा एकदम दरवाजावर ओरडायला लागली, घरामध्ये शिवमकुमार होता आणि त्याची काकी होती. आता बंद खोलीमध्ये दोघं काय करत होते आणि तेही अर्ध्या रात्री. आता हे काही वेगळं सांगायची गरज नव्हती, कारण आता जो शिवम होता हाही आता खूप गोंधळलेला होता, तर त्याची जी काकी होती ही सुद्धा आता खूप घाबरलेली होती. कसं बसं जाऊन शिवमकुमारनं दार उघडलं आणि पाहते तर दारावर त्याची पत्नी उभी आहे आणि तीही एवढी रागाने भरलेली आहे की ती आता नवऱ्याला शिवीगाळी करत आहे, तर एकीकडं तिच्या चुलत सासूलाही शिवीगाळी करत होती. ही जेव्हा मोठमोठ्याने ओरडत होती, शिवीगाळी करत होती, त्यावेळेस तिच्या आवाजाने तिचे सासूसासरे झोपेतून जागे झाले आणि ते सुद्धा मग तिथं हजर झाले. त्यांनाही काही कळत नव्हतं की ही जी आपली सुनबाई आहे लहान्या भावाच्या पत्नीच्या घरासमोर काय करत आहे, तिला ती का शिवीगाळी करत आहे, यांनाही काही सुरुवातीला कळालंच नव्हतं. जेव्हा सासूसासऱ्याने विचारलं की सुनबाई काय झालं, तू का ओरडत आहे, तर त्यावेळेस सुनबाईने सांगितले की बघा तुमची लहानी जी वहिनी आहे ही काय करत आहे, माझ्या नवऱ्याला तिनं नादारा लावलेला आहे, माझ्या नवऱ्याला तिनं आपल्या वासनेच्या जाळ्यात ओढलेलं आहे आणि माझा नवरासुद्धा तुमचा मुलगासुद्धा बघा आपल्या आईसमान असलेल्या काकीसोबत नको तसे कृत्य करत आहेत, दोघांमध्ये शारीरिक संबंध होत आहेत आणि मी माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे, हा तुमचा मुलगा आहे. आता अशा प्रकारे जेव्हा सुनबाईने सांगितलं तेव्हा जे तिचे सासू सासरे होते यांच्याही पायाखालची जमीन सरकली. त्यांनाही काय बोलावं आणि काय नाही काही सुचत नव्हतं. त्यांना आता भीती वाटत होती की हिचा आरडाओरडा ऐकून शेजारी पाजारी एकत्र येतील, गावकरी तिथं गोळा होतील, तर आमच्याच घराची बदनामी होईल. यासाठी सासू सासरे आपल्या सुनेला समजावण्याचा प्रयत्न करत होते आणि तिलाच कसं तरी शांत करून त्यांनी परत घरी आणलं. घरी आणल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग लगेच जी विद्यार्थिनी कुमारी होती शिवमची पत्नी, तिने लगेच आपले कपडे बॅग भरायला सुरुवात केली आणि तिने आता सांगितले की मला आता या घरामध्ये राहायचं नाही, मी आता माझ्या माहेरी जात आहे. आणि माहेरी जात आहे असं सांगून ती थेट आपल्या माहेरी निघून गेली. माहेरी निघून गेल्याच्यानंतर जो तिचा नवरा होता तिला खूप रोखण्याचा प्रयत्न करायचा, तिला वारंवार परत येण्याचा आग्रह करायचा, पण जी पत्नी होती हिनं स्पष्ट सांगितलेलं होतं की तू तुझ्या काकीचे संबंध आहेत ते तू बंद करशील, हे जर मला लिहून देशील, ह्याची जर तू शपथ घेशील तरच मी तुझ्या घरात पाऊल ठेवेन, नसता मी आता परत कधी घरात येणार नाही. अशा प्रकारे आता या पत्नीनं ठणठणीत बजावून सांगितलेलं होतं. मग त्यानंतर आता जो तिचा नवरा शिवम जो होता हा आता तर याच्याकडून तर चूक झालेलीच होती, हा आता एका प्रकारे कानकोंडा होता, हा आता आपल्या पत्नीला काही बोलू शकत नव्हता.
त्यानंतर मग आता यानंच काही नातेवाईकांना, सासू सासऱ्यांना विनंती केली, काही नातेवाईकांना मध्यस्थी केलं, आईवडिलांनाही मध्यस्थी केलं आणि त्यानंतर मग त्या आपल्या पत्नीची कशी समजूत काढली, पंचायत बसण्यात आली. पत्नीनं ज्या प्रकारे काही अटी ठेवलेल्या होत्या बॉन्डवर लिहून घेतलं, कोणतीही कोर्टामध्ये नोटरी करून घेतलं आणि त्यानंतर सर्वांसमोर यानं शपथ घेतली की याच्यापुढं तो काकीसोबत असे संबंध ठेवणार नाही. आणि अशा प्रकारे शपथ घेतल्याच्यानंतर मग परत जी त्याची पत्नी होती विद्यार्थिनी कुमारी आपल्या नवऱ्याच्या घरी परत नांदायला आली आणि परत मग आपल्या नवऱ्यासोबत राहत होती. जसं की आता शिवमकुमारनं ही शपथही घेतलेली होती, त्या पत्नीला त्यानं लिहूनही दिलेलं होतं, पण एका प्रकारे हा असा काही आपल्या काकीच्या वासनेच्या जाळ्यात अडकलेला होता, असा काही तिच्या मोहात पडलेला होता की याला काकीशिवाय चैन पडत नव्हता, काकीशिवाय याला राहवत नव्हतं आणि तिकडं काकीची ही तेच अवस्था होती. एवढा याचा संसार मोडायला लागलेला होता, याची पत्नी घर सोडून जायला तयार होती, तरीसुद्धा काकीच्या ज्या काही वासना होत्या हे काही कमी होत नव्हत्या. काकीचा अजूनही डाव खेळणं सुरूच होतं. काकीला याचा संसार उद्ध्वस्तच करायचा होता, याचं कुटुंब उद्ध्वस्तच करायचं होतं, पण यानं हा डाव ओळखलेला नव्हता. जसं की आता शिवमवर सर्व काही बंधन लादले गेलेले होते, तरी देखील शिवम चोरून लपून आपल्या काकीला भेटण्यासाठी जातच असायचा. त्याच्यामध्ये त्याच प्रकारे मग शारीरिक संबंध होतच असायचे. आणि आता जी त्याची पत्नी होती ही संपूर्ण काही याचं नाटक पाहत आलेली होती आणि तिला आता हे काही प्रकार जो होता हा आता सहन होत नव्हता. आणि ह्यामध्येच मग ही दररोज घरी त्याच्याशी भांडण करत असायची, वादविवाद करत असायची. आणि अशाच प्रकारे मग एके दिवशी पती पत्नीमध्ये खूपच कडाक्याचं भांडण लागलं आणि त्यानंतर मग जी पत्नी होती वारंवार आपल्या नवऱ्याला खूप काही वादविवाद घालत होती. ह्यामध्ये जो तिचा नवरा शिवम होता यालाही मग आता खूप राग आलेला होता. यालाही वाटत होतं की जी पत्नी आहे ही आता वारंवार माझ्या आणि काकीच्या मध्ये येत आहे आणि घरामध्ये आलं तर ही वारंवार माझ्याशी वादविवाद घालत आहे. आणि त्यानंतर मग त्यानं रागाच्या भरामध्ये आपल्या पत्नीचाच गळा आवळायला सुरुवात केली आणि रागाच्या भरात त्यानं एवढा काही तिचा गळा आवळला की तिचा जागीच मृत्यू झाला. आता जेव्हा तिचा मृत्यू झाला त्यानंतर त्याला कुठंतरी शुद्ध आली आणि त्यानंतर तो पाहतो की त्याच्या हातून त्याच्या पत्नीची हत्या झालेली आहे. हे त्यानं काही ठरवून केलेली हत्या होती किंवा मग रागाच्या भरात झालेली होती किंवा तो काकीच्या प्रेमात एवढा काही आंधळा झालेला होता, त्याला पत्नी ही एखाद्या शत्रू समान वाटत होती. ह्यासाठी त्यानं त्या पत्नीचा काटा काढला आणि जेव्हा पत्नी मृत्युमुखी पडली त्यानंतर तो घरातून फरार झाला. सासू सासऱ्यांनी याची माहिती तिच्या आईवडिलांना दिली. आईवडील, भाऊ सर्व काही तिथं हजर झाले. त्यानंतर त्यांनी थेट याची तक्रार पोलिसांमध्ये केली आणि पोलीसही घटनास्थळी आले. मृतदेहाचा पंचनामा केला, मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवला. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये आढळून आलं की ती गरोदर होती आणि गरोदर अवस्थेमध्ये असताना तिची गळा दाबून हत्या करण्यात आलेली आहे. एकासोबत 2 जीव इथं या घटनेमध्ये गेलेले आहेत. गरोदर असलेल्या तिच्या पोटात असलेलं जे मूल होतं हे सुद्धा आपल्या आईसोबतच या जगात येण्याच्या अगोदर या जगातून निघून गेलं. तर जेव्हा आता त्या शिवमकुमारवर तक्रार दाखल केली गेलेली होती, शिवमकुमारचा पोलीस शोध घेत होते, पण जो शिवमकुमार होता हा फरार होता, पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पण शेवटी पोलिसांनी त्याला शोधून काढलं आणि त्याला पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात पाठवलेला आहे. तर मंडळी, अशा प्रकारे भावकीतीलच महिला आहे आणि सख्खी चुलती आहे, पण या चुलतीची आपल्या पुतण्यावर नियत खराब झाली आणि मोठ्या जाऊबाईचं तिला सुख पाहवत नव्हतं. एकीकडं यांच्या सुखामध्येही काही तिला ढवळाढवळ करायची होती आणि एकीकडं तिला शारीरिक सुखही घ्यायचं होतं, तर दुसरीकडं तिला आपल्या पुतण्याकडून संतती सुख घ्यायचं होतं, कारण तिचा नवरा तिला हे शारीरिक सुख किंवा संतती सुख देऊ शकत नव्हता. अशा प्रकारे हिचे काहीतरी या संपूर्ण घटनेमागे हिचा काही उद्देश होता, पण याने तो उद्देश ओळखलेला नव्हता. हा आपल्या काकीच्या वासनेमध्ये एवढा काही आंधळा झालेला होता की यानं आपल्याच पत्नीची हत्या केली. पत्नी ही दिसायला खूप सुंदर होती, तरी देखील हा चुलतीमध्ये एवढा काही आंधळा झालेला होता. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त या अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे की कशा प्रकारे एखाद्या अनैतिक संबंध एखादं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. घरामध्ये सर्व काही सुखसुविधा होत्या, सुरुवातीला मुलगी मिळत नव्हती, पण कशीबशी याला सुंदर आणि देखणी मुलगी पत्नी रूपात मिळालेली होती आणि एवढी पत्नी सुंदर मिळालेली असतानासुद्धा याचे बाहेर ख्यालीपणा याच्या आयुष्याचं वाटोळं करून गेला.
तर मंडळी, या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.